लिहून काढल्या आहेत. त्यातील पहिली पायरी पूर्वतयारी, प्रिपेरेशन ही होय. तिचे पर्यवसन धड्याच्या हेतुकथनात स्टेटमेंट ऑफ एममध्ये झाले पाहिजे. पण कित्येकदा पूर्वतयारीचा आणि हेतुकथनाचा अर्थाअर्थी काही संबंध नसताना त्यांचा बादरायण संबंध लावण्याचा हास्यास्पद प्रयत्न काहीजण करीत असत. उदाहरणार्थ, विज्ञानाच्या तासाला हवा ह्या विषयावर एक शिक्षक पाठ घेत होता. त्याने त्या विषयाची पूर्वतयारी कशी केली ती बघा. त्याने मुलांना एक पेढा दाखवला आणि विचारले, हा पेढा पाहून तुम्ही काय म्हणाल? मुले म्हणाली, पेढा चांगला आहे, पेढा गोड आहे, मला पेढा आवडतो, इत्यादी इत्यादी. पण शिक्षकाला ते उत्तर नको होते. त्याने सूचक प्रश्न टाकला, तुम्ही असे म्हणाल ना की हा पेढा मला मुले म्हणाले पाहिजे. तेव्हा शिक्षक जोराने मान हलवीत म्हणाले, पाहिजे हा शब्द मला नको आहे. त्याऐवजी दुसरा शब्द तुम्ही कोणता वापराल? हा पेढा मला. तेव्हा पोरं ओरडली, हवा. तेव्हा शिक्षक खुश झाले. ते हसत म्हणाले, बरोबर, हवा. तेव्हा आज मी तुम्हाला हवा म्हणजे काय आहे ते शिकवणार आहे. पूर्वतयारीची यापेक्षा अधिक विटंबना कोणाला करता येईल काय? व्हेरी इंटरेस्टिंग. बट शिक्षक त्यावेळेस कसे प्रयत्न करत होते मुलांना शिकवण्यासाठी. एकदा एका शिक्षकांना चीनचा भूगोल शिकवायचा होता. तेव्हा त्यांनी पुढील प्रमाणे पूर्वतयारी केली. वर्गात येताच त्यांनी मुलांना प्रश्न विचारला, या वर्गात कोणाचा बाप मेला आहे काय? तू तू तू. सर्व वर्गात स्मशान शांतता पसरली. फक्त 2 पोरांनी हात वर करून आपले बाप मेल्याचे मास्तरांना सूचित केले. त्यावर मास्तरांचा पुढील प्रश्न, बाप मेल्यावर आपण काय करतो? त्यावर अनेक उत्तरे आली. आपण रडतो, आपण मिशा काढतो, आपण शाळेत जात नाही, आई कुंकू पुसते, इत्यादी इत्यादी. पण मास्तरांना ती उत्तरे नको होती. तेव्हा त्यांनी उघडच विचारले, अरे आपण श्राद्ध करीत नाही का आई? तेव्हा वर्गाने एका आवाजात होकार दिला. मग शिक्षक पुढे म्हणाले, हिंदुस्थानात आपण मृत पूर्वजांची जशी पूजा करतो तशी चीनमधील लोकही करतात बरं काय. त्या चीनचा भूगोल आज मी तुम्हाला शिकवणार आहे. हा धडा संपल्यानंतर मी त्या शिक्षकाला विचारले, चीनचा भूगोल शिकवायला वर्गातल्या पोरांचे बाप मारायची तुम्हाला काय जरूरत होती? तेव्हा बाप मेल्यासारखा चेहरा करून तोच माझ्याकडे मक्खासारखा पाहू लागला. नमस्कार. छान आहे पुस्तक, वाचा. त्यांचे आत्मचरित्र आहे आणि तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचं त्यावेळेचं पॉलिटिक्स सगळं कळेल जेव्हा तुम्ही त्यांचं आत्मचरित्र वाचाल. धन्यवाद. पुन्हा भेटू.